नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये अर्ध्या किमतीत मोबाईल आणि सोनं देण्याचा आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। येवला तालुक्यातील नगरसूल येथील सुप्रसाद प्रमोद दीक्षित यांनी परिसरातील नागरिकांसह अनेक तरुणांना कमी किमतीत मोबाईल आणि सोनं उपलब्ध करून देण्याचा आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचा आरोप आहे। या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं असून आरोपी गेल्या 2 महिन्यांपासून फरार होता। दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकांची नियुक्ती केली होती। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी पुणे येथे लपून बसल्याचं निष्पन्न झालंय। त्यानंतर पोलिसांनी 18 जून रोजी सिनेस्टाईल पद्धतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं। अटक करण्यात आलेल्या सुप्रसाद दीक्षित याला आज 19 जून रोजी येवला न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून 24 जून पर्यंत त्याची चौकशी करण्यात येणार आहे। प्राथमिक तपासात आरोपीनं नाशिक, संभाजीनगर, पुणे यांसह विविध ठिकाणी याच प्रकारे अनेक तरुणांची आणि नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का? फसवणुकीची नेमकी रक्कम किती आहे आणि किती नागरिक या जाळ्यात अडकले आहेत याचा सखोल तपास पोलीस करत आहेत। या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून फसवणुकीचे आणखी धक्कादायक तपशील तपासातून समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या आरोपीनं नगरसूल परिसरामध्ये नामांकित कंपनीचे महागडे फोन अर्ध्या किमतीत विकले असून या फोन पोलिसांनी 246/26 फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादीच्या सांगण्यानुसार आरोपीकडून कमी पैशात सोनं तसेच मोबाईल देतो असे सांगून जवळपास 87 लाखाची फसवणूक करण्यात आली होती। सदर प्रकरणी मुख्य आरोपी सुप्रसाद दीक्षित राहणार नगरसूल यासांनी अटक केली असून कोर्टासमोर हजर केले असता 5 दिवसाचा पोलीस रिमांड देण्यात आला आहे। या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्यामुळे या प्रकरणाचा खोलवर आम्ही तपास करत आहोत। ज्या येवला तालुका पोलीस हद्दीतील ज्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल संबंधित नागरिकांनी वेळेत पोलिसांना कळवणं गरजेचं आहे असे आम्ही नागरिकांना आवाहन करतो। आमचे नेते माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचे निष्ठावान शिलेदार, आमचे मार्गदर्शक व पाठीराखे माननीय श्री दिलीपअण्णा खैरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर मोहन शेलार, जिल्हाध्यक्ष जलसिंचन सेल राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक, संस्थापक चेअरमन लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था विखरणी, संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज विखरणी, उपाध्यक्ष 38 गाव नळ पाणी पुरवठा योजना समिती येवला। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।